इथली संस्कृती महान आहे, इथं धर्म टिकून आहे, इथं भक्ती टिकून आहे। केवळ जगामध्ये एकमेव असा देश आहे या ठिकाणी भक्तीला एवढा सन्मान दिला गेला आहे। या ठिकाणी स्त्रियांना सुद्धा एवढा सन्मान दिला गेलाय की आपल्या भारताच्या पुढे माता हा शब्द येतो। इथं नद्यांना सुद्धा देवी मानून पूजलं जातं। भारत म्हटलं की भारत माता की जय, पुढे माता हा शब्द येतो। तुम्ही कधी ऐकलंय का असं अमेरिका माता की जय, इंग्लंड माता की जय, ऑस्ट्रेलिया माता की जय, कसं कधी ऐकलं का? कधीच नाही। कारण इतर देशांची संस्कृती आणि भारताची संस्कृती जमीन आसमानचा फरक आहे। म्हणून या ठिकाणी धर्म टिकून आहे। म्हणून जर मानव देह हा मुक्तीचा दरवाजा आहे, पण मी तर म्हणते की भारत भूमी हाच मुक्तीचा दरवाजा आहे। जो भारतात जन्माला आला ना तोच खरा मुक्तीच्या दरवाजापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला या भारत भूमीमध्ये जन्म मिळाला। पण सूतजी महाराज पुढे वर्णन करत आहेत की भारतामध्ये माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा जो माणूस भगवंताची कथा ऐकत नाही ना त्याचा जन्म व्यर्थ गेला म्हणून सांगतात। म्हणून या ठिकाणी आपल्याला परम भाग्याने मानव जन्म मिळालाय आणि त्यात ही भगवंताची कथा श्रवण करण्याचा आपल्याला महालाभ प्राप्त झालाय। त्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण सर्वात श्रेष्ठ साधन आहे ही भगवंताची भागवत कथा। इतर पुराण हे 5 लक्षणांनी युक्त आहेत, पण भागवत हे 10 लक्षणांनी युक्त आहे। म्हणून जो कोणी भागवत कथा ऐकतो ना त्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतं। फक्त याच जन्माचं नाही तर मागच्या अनेक जन्माचं पाप नष्ट करण्याची ताकद भागवत कथेमध्ये आहे। आता एकही माणूस असा सापडणार नाही की ज्याच्या जीवनात त्याने काही पाप केलं नाही। प्रत्येक माणूस पापी आहे, संपूर्णपणे पुण्यात्मा जीव तुम्हाला सापडणार नाही। आणि आपण जीवनामध्ये जे जे कर्म केले ते आपल्याला भोगावंच लागतं। मग आपण जीवनात जेवढं काही पाप केले तेवढं भोगायला आपल्याला नरकाला जावंच लागणार आहे प्रत्येक व्यक्तीला। मग असा संपूर्ण पुण्यवान जगात शोधून सापडणार नाही। आपण किती जरी चांगलं वागलो तरी नकळतपणे का होईना आपल्या हातून पाप घडत असतो। जरी आपण जाणून बुजून मुद्दाम नाही पाप केलं, पण नकळतपणे आपण असं रस्त्याने सहज चालताना आपल्या पायाखाली अनेक मुंग्या मरतात, अनेक बारीक बारीक कीटक मरतात, किडे मरतात। घरामध्ये आपण असं किती मुंग्या मारतो, मुंग्या निघाल्या की मुंग्यांचा खडू आणतो, त्या खडूद्वारे आपण मुंग्यांची पावडर टाकून मुंग्या मारतो। घरात मच्छर झाले आपण मच्छर मारतो, आता त्यात सुद्धा प्राणच आहे ना, ते सुद्धा जीव आहेत। मग नकळतपणे आपण आपल्या हातून काही ना काही पाप घडत आहे। तर हे सर्व पापाचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे। त्यामुळे हे जे पाप आहे ना ते नष्ट करण्याची ताकद इतर कुठल्या साधनामध्ये नाही, जे भगवंताच्या कथेमध्ये कीर्तनामध्ये आहे। जर माणसाने काही पाप केलं तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी शास्त्रामध्ये काही प्रायश्चित्त सांगितलेत। तर ते प्रायश्चित्त केल्याने पापाचा नाश होतो असं शास्त्र सांगतं। तर